गुलाबराव महाराज शिरकळकर यांचे 20 मिनिटे कीर्तन महाराजांना विनंती आहे आपण टायमाच्या मध्ये कीर्तन सोडावं कारण अनेक कीर्तनकार सेवा करायचे राहिले आहे प्रत्येकाला सेवा भेटली पाहिजे त्याने आहे सर्व कीर्तनकार आपल्या वेळ सांभाळा महाराज
उचित प्रेम घाली हृदयात आरोदान मागायास थोर करून यास प्राप्तस्थळी संत महात्म्यांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या धरामातेमध्ये गोदावरीच्या पवित्र तीरावर साराप्रमाणे मोठ्या महाराजांच्या यात्रा महोत्सवानिमित्त हा कीर्तनाचा रात्रभर चालली सेवा आणि या सेवेमध्ये माझ्यासारख्या पागल जीवाला आलेली सेवा सेवा आणि पूर्वपुण्य सेवा ओढवला याप्रमाणे आज महाराज या अभंगामध्ये प्रेमाची मागणी करतात. करुणी उचित उचित म्हणजे जे काही योग्य असेल ते आम्हाला द्या देवा. पण माझ्या मते असं होईल की मला प्रेम अजूनही देवाला दुष्काळ आहे बरं का. प्रेमाचा अजूनही देवाला दुष्काळ आहे. प्रेमाची मागणी करतात. करुणी उचित प्रेम घाली हृदयात आरोदान मागायास थोर करुणियास. महाराज सर्वसामान्य जीव मागतो ते वेगळंच मागणी मागतो आणि संत महात्मे जे मागणी मागतात या मागणीमध्ये देवाला अडचण नाही आणि घेणारा भक्ताला पण अडचण नाही. नाही ते काही माणसं काही भक्त मागितली देवानं दिलं ते पुन्हा अडचणीत आले बरं का. देवाला दिलं आणि पुन्हा ते अडचणीत आले. आता पहा मागे उदाहरण भस्मासुरानं मागितली अडचणीत आला की नाही इतिहास आहे. कोणी काही मागितलं की अडचणीत आले. पण ह्या मागणीमध्ये देणारालाही अडचण नाही आणि घेणारालाही अडचण नाही. देवाला दुष्काळ असत अजूनही प्रेमाचा दुष्काळ आहे. प्रमाणे केला थोर प्रेमाचा गेला हा की दुष्काळ तयार. देवाला देणारे खूप काहीच्या काही देणारे काही कोणी दान करणारे देवाला पण प्रेम मात्र दान करणारे आणि देवाला याचं फार महत्वाचं आहे. आता आमचं भजन प्रेमाने केलेलं भजन वेगळंच नाही का आणि उगा मोडे घातले ते वेगळंच आहे. प्रेमाने भजन केलेल्याची काय पावती आहे महाराज. तर प्रेमाने केलेलं भजन फार उत्कृष्ट आहे भजन. हरी कंठी प्रेमाला वाटे नाही सदगरीत होतो. अष्टभाव दाखवून येतात. महाराज तुम्हाला कल्पना असेल आसोलाच्या पोराने इतकी भजन केलं एवढं भजन केलं जांबवंतीच्या लग्नामध्ये थोडे साडे झाले म्हणून थोडा टाइम होता. नारदारामध्ये नारदा थोडं भजन करा थोडा साडेबारा वेळ होता थोडं भजन करा. आता ते नारद म्हणजे बाबा हे करीत होतो भजन पण ऐकणार बोलायला कसं आहे सगळं केसाळ प्राणी भजन करणं शक्य नाही. मग तुमचा इनाद आहे आपल्याला सांगायचं प्रेमाबद्दल बरं का. तुमचा इनाद आहे म्हणजे इना ते म्हणजे देवा इना दिला असता पण वाजवणारा जे बघा ना तुमचं कुठं असं इनादाचं म्हणजे आपला प्रेमावर सांगायचं मला लक्षात घ्या. महाराज विना बोलतो आणि खरंय आपलं जर कोणी शेतकरी असतो ना आपलं एकच मला देत नसते. चांगला चाबूक चांगला चांगला खांदारी शेतकरी असा का नाही आपलं एकच मला देत नाही. आज शेतकरी असं का नाही ते खोपीला तिकडे वाटला नाही तर तिकडे तुटली त्याच्या आज खाली ते तुटलेले पण तो खांदारी शेतकरी बाईक खुरपत देत नाही आपलं चांगल्या मुठीच पण
बळजबरीने दिला मला, बळजबरीने विना दिला. आता ते आसोबाचं कोंड असं करायला हिला लावायला कसं कोंड, आणि देव वरलं पाहत नाही, देव काय पाहतो, अंतर जाणतो. अंतरीची घेतो गोडी, बाहेर गोडी आवाज. देवाने त्याचा अंतकरण जाणलं, हिला दिला, ते लावायला सुरुवात केली महाराज. आणि प्रेमानं जे भजन केलेलं अशी अवस्था झाली. निर्मळ चित्त पाषाणा पाजर, हे भजनाची प्रेमाने केलेली भजनाची ताकद वेगळी आहे. आणि हे प्रेम कोण देत असं महाराज प्रमाण होऊन गेले. प्रेम हे देवाचे देणे, ते इकडंच मिळत नाही, फक्त देवाकडेच मिळते. म्हणून तो वारंवार बक्कळ ठिकाणी खूप प्रमाणे त्याला आपला जरी पाठात नसले पण याच्यावर हमेशा हमेशा उभारायला मागे देवाला प्रेम द्या. देवा जसे काय काय खाते आहेत ना कोणाकडे, अष्टसिद्धी नवनिधी के दाता आसबरती जानकी माता. अष्टसिद्ध्या हे खातं मात्र्याकडे, तसं हे खातं प्रेमाचं खातं असतं तर देवाकडे, प्रेमाचं खातं असतं तर संताकडे. संताशिवाय प्रेम देऊ शकत नाही महाराज. आता मला सांगाय प्रमाणित का नाही, लावूया हात गुरुवारीला माथा, असं कोण म्हणायला. आता कोण कोणाच्या लेकराला हात मारायला, पण संत महात्मे महाराज आपल्या लेकरासंत त्याला आरवाळतात, गुरुवाळतात. संत महात्म्याकडे प्रेम आहे, देवाकडे प्रेम आहे. म्हणून वारंवार अनेक ठिकाणी महाराज